यावर्षीच्या पावसानं तर तळं बुंब भरलं आमचं. या तळ्यावरच आमचं खरं समजा जीवन आहे. मग आम्ही निघलो होतो फवारण्यासाठी. चला म्हणलं आपल्या समजा मित्रांनो तळं पण दाखवा. या तळ्यामुळंच आम्ही गहू, ज्वारी, हरभरा, हळद-फिळद, केळी समजा या तळ्यामुळंच आहे. मग आम्ही फवारा घेऊन आलो. आमच्या शेतामध्ये चाललं फवारणं सुरू केलं. फवारणं सुरू केल्यानंतर सप फवारणं काठा लोक आलतं आमचं. फवारणं झालं की लगेच आम्ही निघलो आता घरी. म्हणलं कारण की आता फवारणं झालं दुसरं काय काम पाहावं लागेल. डबा आपलं पाहतं किती मोठा आहे आणि किती विशाल आहे. येतोय त्यामुळे समजा मग काय घरी आलो थोडंसं आराम करायला लगेच मग बैल आपला वड्याकडे चारायला नेऊन लागला. कारण की पावसाचं वातावरण होतं. बैलच्या पाण्याच्या अलीकडे येईच नाही झालाय. त्याला पाण्याचं भीती वाटलं काय. पण आपला बैल लय देते तसा. आपल्यापेक्षा तर धटच आहे कारण की ते कुठून बी जाते काही पण खाते. बैल बांधायचं ही पहा आपली हळद. हळद कशी एक नंबर आहे का नाही. हळद म्हणजे हळद आहे मित्रांनो. कारण की हळदीसाठी आपण बेजार पण तोच झालो आहोत. कारण की फुल उन्हाळ्यामध्ये हळद लावलेली आपण समजेच आधी. पहा कशी हिरवीगार आहे. आणि या हळदीसाठी आपण काही बेड केलेले नाहीत. जी काही जमिनी जुनी पद्धत आहे त्या पद्धतीनेच हळद लावलेली आहे. त्यामुळे आपल्याला जास्त काय म्हणजे बेजार व्हायची गरज नाही. तर बेडवर असल्यानंतर निंदण खुरपण खूप करावं लागते. त्यामुळे आम्ही जमिनीवरच हळद लावली. मग आलो आपल्या केळीच्या बागेत. एक केळी तर एक नंबर आहेत. पण एक केळी इतक्या मोठ्या करण्यासाठी इतकी बेजारी झाली माझी. इतके कष्ट केले त्यानंतर इतक्या नंबर एक केळी झाली आहे आपल्या. मित्रांनो पाहू शकता तुम्ही आता कशी आपल्या केळीला केळी लागलेली आहेत. हे पहा. या मग याच विषयावर केळं खायला. कशी केळी आहेत एक नंबर. मग मित्रांनो मी आलो घरी बसलो जसा पण तितक्यात आपलं गोरं आहे ते नुसतं पाहू लागले इकडे. आता मी आवाज दिला की पहा माझ्याकडे पाहायला. पहा माझ्याकडे पाहायला. आपलं गोरं एक नंबर आहे. दिवस दिवस काय नाही पण त्याला खायची सोय करावी लागते. तितक्यात अचानक इतका पाऊस आला की समजा ओलं करून टाकलं. गोऱ्याला खायचं राहिलं समजा अचानकच आभाळ आणि पाऊस आला. मग चला म्हणलं गोऱ्याला खायला टाकून कोंबड्या सोडू. गोऱ्याला खायला टाकलं आता कोंबड्या सोडतो. कोंबड्या सोडता जाई अडकली निघत ना. इकडून तिकडून निघली कोंबड्या सोडल्या. आता कोंबड्या सोडल्या आता मित्रांनो दिवसभराचं काम आपलं झालं. आता कोंबड्या सोडल्यानंतर कोंडून टाकायच्या आणि मग संपलं आपलं कामच संपलं. मग बैला फक्त कोठ्यामध्ये बांधायचं आणि हेच करायचं. तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करा आणि तुमच्या नातेवाईकांना मित्रांना शेअर करा. लाईक करायचं पण विसरू नका. पहा आपल्या कोंबड्या कशा खायल्यात. हे पहा आपल्या केळीचे नवा फळ जुना फळ सांगायची म्हणजे नव्या लावलेल्या आहे. भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत धन्यवाद.